नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे गुरुजी म्हणत असतात की पौर्णिमाताई ह्या पत्रिका जुळू शकत नाही. अहो, जर या मुलीचं या मुलाशी लग्न केलं ना, तर निशाचं वैवाहिक जीवन हे तणावाखाली राहील. तिला एकटीने संसार करावा लागेल. म्हणून तुम्हाला म्हणतोय की हे लग्न करू नका. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, पण गुरुजी मी काय म्हणते, जर पत्रिकेमध्ये दोष आहे तर या दोषाचं काहीतरी निवारण असेल ना, आपण काहीतरी पूजा अर्चा करूया ना. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, हे बघा, दोष जर साधासुद्धा असता तर मी सुद्धा तुम्हाला एखादी पूजा किंवा इथे शांती वगैरे करायला सांगितली असती. पण दोष खूप मोठा आहे. हे लग्न झालं तर इथे त्यांचा संसार सुखाचा कधीच होऊ शकत नाही. मुलीच्या आयुष्यामध्ये एकटेपणा आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या लग्नाचा विचार करू नका. पौर्णिमा म्हणते, गुरुजी असं नका करू हो. बघा ना, साखरपुड्याची सगळी तयारी झाली आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की साखरपुड्याची तयारी झाली आहे, पण साखरपुडा होऊ शकत नाही. तुम्हाला इथे आता पत्रिकेच्या विरोधामध्ये जायचं आहे का? आणि तरीसुद्धा तुम्हाला हे लग्न करायचं असेल तर तुम्ही खुशाल करा. पण असं म्हणू नका की मी तुम्हाला इथे संकटाची चाहूल दिली नव्हती म्हणून. पण तुम्हाला हे लग्न करायचं असेल तर तुम्ही खुशाल करा, पण मी या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग घेणार नाही, असं गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, गुरुजी असं नका म्हणू हो. काहीतरी उपाय सांगा ना. आमच्या निशाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा इतका आनंदाचा क्षण आलाय, असं करू नका. तेव्हा गुरुजी म्हणतात, अजिबात नाही. मी तुम्हाला सांगितलंय हे लग्न होऊ शकत नाही. पत्रिकेमध्ये खूप मोठा दोष आहे आणि त्याचं निवारणसुद्धा होऊ शकत नाही. तरीसुद्धा तुम्हाला नियतीच्या पुढे जायचं असेल तर तुम्ही जा, पण मी याच्यामध्ये सहभाग घेणार नाही म्हणजे नाही. असं म्हणून गुरुजी आता निघून जातात. आणि प्रेक्षकांनो, इथे आता मंदारला माहिती असतं की हे सगळं कारस्थान कुणी जर केलं असेल तर ते कावेरीने केले. कावेरी शांत बसणार नाही. निशाबरोबर माझं लग्न होऊ देणार नाही, हे आता मंदारला कळून चुकलेलं असतं. तेव्हा मंदार इथे सध्या तरी काही बोलत नाही. तो इथे हात जोडतो आणि म्हणतो की निघतो, मी जातो, असं म्हणून तो काहीही न बोलता सरळ तिथून आता बाहेर पडलेला असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, मकरंद थांबा मकरंद. पण मकरंद काही आता मागे वळून बघत नाही. तेव्हा पौर्णिमा खूप जास्त रडत असते. ती म्हणत असते, का देवा, का का तू प्रत्येक वेळेला माझ्या निशाच्या बाबतीत इतका निष्ठुर होतोस? आता कुठे माझ्या निशाच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा क्षण आला होता, पण तो सुद्धा तू तिच्याकडून हिरावून घेतलास का? तिच्या पत्रिकेमध्ये इतका दोष लिहून ठेवलायस तू. कसं होणार आहे माझ्या निशाचं? तेव्हा इथे पौर्णिमा डोक्याला हात लावून रडायला लागते. तेव्हा इथे यामी म्हणत असते, काकू अगं तू शांत हो ना. कशाला तू स्वतःला इतका त्रास करून घेतेस? हे बघ, आपल्या निशाला आता जाऊन आपल्याला समजवायचं आहे. तिला तर या गोष्टीचा किती त्रास होईल बघ बरं तू. हे बघ, तू शांत हो. तू जर अशी रडायला लागलीस तर निशाचं कसं होणार? आपण तिला ही बाजू कशी पटवून द्यायची? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता निशा म्हणत असते की मी सगळं बोलणं ऐकलंय. आणि निशा म्हणते की मला असं वाटतंय माझ्या नशिबामध्ये लग्नच लिहिलेलं नाही आहे. तेव्हा ती कुणाकडेही आता काहीही बोलत नाही आणि सरळ आता आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता निशा स्वतःला त्रास करून घेते की काय, असं कावेरीला वाटतं आणि ती आता तिच्या मागोमाग धावत पळत रूममध्ये जाते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की वहिनी, अहो काय झालं हो वहिनी? तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, पौर्णिमा अगं तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. हे बघ, सगळं काही व्यवस्थित होईल. पण प्रेक्षकांनो, शेवटीला आई ही आई असते. आता पौर्णिमा कितीही वाईट असली तरीसुद्धा बघा ना, आपल्या मुलीचा साखरपुडा मोडला, त्याचा तिने किती त्रास करून घेतलाय. अंधारामध्ये एकटीच रडत बसलेली असते. तेव्हा सुलक्षणा आणि यश तिथे येतात. सुलक्षणा म्हणते, पौर्णिमा अगं काय आहे, असा रूममध्ये अंधार करून का बसलेस तू? जा बरं यश, इथे दिवे लाव जा, संध्याकाळची वेळ झाली. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की वहिनी काय करू दिवे लावून? माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये इतका अंधार निर्माण झालाय आणि मी इथे उजेडात बसून काय करू? तेव्हा पौर्णिमा म्हणते, सांगा ना वहिनी, सांगा ना, काय चुकले हो आपल्या निशाचं? इतकी चांगली मुलगी आहे, तिच्या पत्रिकेमध्ये इतके दोष का? काय आपण कमी केलं? जे जे गुरुजींनी सांगितलं ते सगळं केलंय ना हो आपण. मग तरीसुद्धा इथे तिच्याच नशिबामध्ये एवढं दुःख का? मला तर वाटतं ना वहिनी की सटवाईने तिच्या आयुष्यामध्ये, तिच्या नशिबामध्ये लग्नाचं सुख लिहिलंय की नाही, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, पौर्णिमा असं नको बोलूस गं. हे बघ, हे एक लग्न झालं नाही म्हणून काय झालं? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, मग का का पत्रिका जुळत नाही आहेत? तेव्हा इथे यश म्हणत असतो की काकू अगं पत्रिका आपल्या निशाची चांगली आहे,
फक्त तिच्या पत्रिकेला जुळणारी मुलाची पत्रिकासुद्धा चांगली हवी आहे ना. फक्त आपल्या निशाची पत्रिका मंदारबरोबर जुळत नाही आहे इतकंच. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अरे तुला बोलायला काय जातं आहे की पत्रिका जुळत नाही आहे म्हणून. तेव्हा यश म्हणतो, अगं पण तिच्यासुद्धा आयुष्यामध्ये चांगला मुलगा येईल ना, ज्याची पत्रिका आपल्या निशाच्या पत्रिकाबरोबर अगदी परफेक्ट जुळेल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अरे यश तू मुलगा आहेस, तुला नाही कळत रे मुलींची इथे अवस्था कशी असते ते. तुला नाही काही कळणार, तुला काय जाते बोलायला. तेव्हा सुलक्षणा म्हणते, असं नको बोलूस गं पौर्णिमा, त्यालासुद्धा निशाची काळजी आहे. भाऊ आहे तो आपल्या निशाचा आणि तू त्याला का असं बोलतेस. तेव्हा यश म्हणत असतो, काकू मी फक्त तुला एवढंच सांगतोय, तू काळजी करू नको, आपल्या निशाचं सगळं काही चांगलं होईल. बघच तू, आता तू जेवायला चल, तू जेवली नाहीस तर कुणीच जेवणार नाही, तुला माहिती आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यश हा फ्रीजमधून दुधाचा टोप बाहेर घेतो आणि तो ग्लासमध्ये आपल्यासाठी आता थंड दूध काढत असतो. तेव्हा त्या ठिकाणी आता कावेरी आलेली असते. कावेरी म्हणते, तुम्ही काय करताय इथे. तेव्हा यश म्हणत असतो, तुम्ही काय म्हणालात. तेव्हा कावेरी जोरात म्हणते की तुम्ही इथे काय करताय. तेव्हा यश म्हणतो, हळूहळू बोला, अहो किती जोरात बोलताय तुम्ही. तेव्हा यश म्हणत असतो की तुम्ही इथे काय करताय. तेव्हा कावेरी म्हणते, काही नाही, तुम्हाला इथे बघितलं म्हणून बघायला आले, काय करताय ते. तेव्हा यश म्हणतो, अहो सकाळपासून आपली इतकी धावपळ झाली आणि आता मगाशी कुणी जेवलं पण नाही, मग मी सुद्धा जेवलो नाही आहे ना, पण आता मला भूक लागले, पोटामध्ये कावळे ओरडत आहेत आणि एवढ्या रात्री जेवलं तर पचणार नाही, म्हणून मी विचार केला की थंडगार दूध प्यायचं, म्हणून मी इथे आलो आहे. पोटातल्या कावळ्यांना शांत करायला हवं ना. तेव्हा इथे यश म्हणतो, ते सगळं जाऊ दे, तुम्ही काही खाल्लं आहे का. तेव्हा कावेरी म्हणते, नाही मी पण काही नाही खाल्ले. तेव्हा यश म्हणतो, मग तुमच्या पण पोटामध्ये कावळे ओरडत असतील ना. तेव्हा कावेरी म्हणते, नाही असं काही नाही. तेव्हा यश म्हणतो, एक मिनिट थांबा, आणि तो जातो आणि कावेरीसाठी सुद्धा एक ग्लास घेऊन येतो आणि तिच्या ग्लासमध्ये थंडगार दूध ओतून तिला एक ग्लास देतो आणि स्वतःसाठी सुद्धा एक ग्लास घेतो आणि म्हणतो की चर्स. दोघेजण इथे चर्स करून आता थंडगार दूध पीत असतात, कारण कुणीच जेवलेलं नसतं. इथे निशाचा साखरपुडा मोडल्यानंतर कुणाला इथं जेवणाची इच्छा नसते आणि त्यामुळे इथे यश आता थंडगार दूध पितो आणि कावेरीला सुद्धा देतो. तेव्हा इथे यश दूध पित असताना त्याच्या इथे ओठांना आता दुधाची साई लागलेली असते. तेव्हा कावेरी हसायला लागते. इथे आता मिशी तयार झालेली असते, त्यामुळे लहानपणी आपण जसे मिशी तयार झाल्यानंतर हसतो त्या पद्धतीने इथे कावेरीसुद्धा हसत असते. आणि मग यश म्हणतो, काय झालं, तुम्ही मला हसताय का इतक्या जोरात. तेव्हा कावेरी म्हणते की एक मिनिट थांबा. कावेरी जाते आणि तिथून एक भांडं घेऊन येते आणि त्या भांड्यामध्ये यशला त्याचा चेहरा दाखवते आणि म्हणते, बघा याच्यामध्ये तुमचा चेहरा बघा. तेव्हा इथे यश बघतो तर त्याला इथे मिशी तयार झालेली असते, त्यामुळे तो सुद्धा हसायला लागतो. तर त्याच्यापेक्षा जास्त जोरात इथे कावेरी हसत असते. तेव्हा यश आपल्या मनामध्ये म्हणतो की कावेरी, तुम्ही अशाच नेहमी हसत राहा, खेळत राहा, मला तुम्हाला नेहमी आनंदी बघायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुलक्षणा आणि पौर्णिमा आता देवाची पूजा करत असतात. तेवढ्यातच तिथे मंदारची एंट्री झालेली असते. एक डाव कावेरी खेळलेली असते, दुसरा डाव आता इथे मंदार खेळायला आलेला असतो. मंदारसुद्धा इथे देवाचा आशीर्वाद घेतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अरे मकरंद तुम्ही इथे. तेव्हा मंदार म्हणत असतो की हो काकू, मला काल जे काही झालं ना त्यामुळे रात्री झोपच लागली नाही आणि मग मी विचार केला की मलासुद्धा आमच्या गुरुजींकडे जायला हवं. तेव्हा मी माझी आणि निशाची पत्रिका आमच्या गुरुजींना दाखवली. तेव्हा गुरुजींनी ती पत्रिका चेक केली आणि ते म्हणाले की इतकासुद्धा मोठा दोष नाही आहे, त्याच्यावरती काही ना काहीतरी मार्ग निघू शकतो. आणि गुरुजींनी एक मार्गसुद्धा सुचवला आहे, म्हणजे पत्रिकेतला दोष जर आता बाजूला करायचा असेल तर एक आता इथे पूजा करावी लागेल, एक व्रत करावं लागणार आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, काय व्रत आहे ते सांगा, जी काही पूजा अर्चा आहे ते आपण सगळं करू मंदारराव, फक्त तुम्ही सांगा. तेव्हा इथे आता मंदार म्हणत असतो की हे बघा, गुरुजींनी सांगितलं आहे की एक व्रत करावं लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरी आणि विद्या दोघीजणी किचनमध्ये असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते की विद्याबाईंनी हा मंदार इथे एवढा सकाळ सकाळ आलाय, काय बोलत असेल तो इथे आता काकूंजवळ. आणि बघा ना ज्या पद्धतीने तो इथे आलाय, मला माहितीच होतं मंदार काही शांत बसणार नाही आहे, तो नक्कीच काहीतरी डाव खेळणार. तेव्हा विद्या म्हणत असते, हो ना, या आमच्या सासूबाई सकाळपासून चेहरा पाडून बसल्या होत्या आणि अचानकपणे बघा हा मंदार आल्यानंतर कशा हसायला लागल्या, याचा अर्थ नक्कीच काहीतरी शिस्त आहे. त्याने कितीही इथे डाव खेळण्याचे प्रयत्न केले ना
तरीसुद्धा आपण त्याचे डाव उधळून लावायचे. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते तो काही शांत बसणार नाही आहे, नक्कीच काहीतरी तो इथे आता नवीन नाटक करायला आला असेल. तेव्हा विद्या म्हणते चला त्याचा हा नाटक आपण आता उधळून लावूया, नक्की काय बोलणं चाललंय हे तरी आपल्याला कळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो विद्या आणि कावेरी त्या दोघीजणीसुद्धा मंदारचं बोलणं ऐकायला आलेल्या असतात. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते मकरंद बोला ना, काय सांगितले गुरुजींनी ते आपण सगळं करूया. तेव्हा मंदार म्हणत असतो की गुरुजी म्हणालेत की पत्रिकेमधील दोष जर दूर करायचा असेल तर इथे निशाला आता तुळशीच्या भोवती 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग ते 108 प्रदक्षिणा घालायच्या आणि इथे निर्जला व्रत करायचा हे गुरुजींनी सांगितलंय. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते हो का, म्हणजे जर हे सगळं केलं तर पत्रिकेतला दोष दूर होईल असं सांगितलंय का गुरुजींनी. तेव्हा इथे आता मंदार म्हणत असतो आणि एवढंच नाही, फक्त एवढंच करायचं नाही आहे तर इथे निशाला आता तुमच्या घराच्या मागच्या बाजूला जे मंदिर आहे ना त्याच्या मागे एक तलाव आहे, त्याच्यातून एक कमळसुद्धा घेऊन यायचं आहे आणि मग ते इथे बाप्पाला अर्पण करायचं आहे असं सांगितले गुरुजींनी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे पौर्णिमा म्हणत असते अहो पण त्या तलावातून कमळ वगैरे आणणं हे कसं शक्य आहे, म्हणजे थोडंसं रिस्कीच आहे नाही का. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की दोष दूर करण्यासाठी अजून दुसरा कुठला उपाय नाही आहे का, म्हणजे आपण दुसरा कुठला उपाय नाही करू शकत. तेव्हा मंदार म्हणतो नाही ना, मी गुरुजींना विचारलं की अजून काही उपाय नाही आहे का. तेव्हा इथे गुरुजी म्हणाले की नाही दुसरा कुठलाच उपाय नाही आहे, म्हणजे इथे आता निर्जला व्रत आणि तुळशीच्या भोवती 108 प्रदक्षिणा ह्या तर घालायच्याच आहेत. तेव्हा पौर्णिमा म्हणते ठीक आहे ना, निशा करेल, निशा हे व्रत करेल हो ना निशा, तू करशील ना. तेव्हा ती म्हणते हो मी करेन ना. तेव्हा मंदार म्हणतो फक्त एवढंच नाही आहे काकू, तलावातून आपल्याला कमळसुद्धा आणायचं आहे आणि इथे निशानेच ते कमळ तलावातून आणायचं आहे आणि ते देवाला अर्पण करायचं आहे. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते पण हे सगळं कसं शक्य आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते हो ना, आमच्या निशाला हे नाही जमणार हो, आमच्या निशाला इतकं पाण्यामध्ये जाण्याची सवय नाही आहे. तेव्हा यश म्हणतो हो ना निशा, याच्यामध्ये खूप रिस्क आहे, तू उगाच आता इमोशनल होऊन कुठलाही डिसिजन घेऊ नकोस, तुला हे सगळं व्रत वगैरे करायची गरज नाही आहे. दुसरा कुठला उपाय नाही आहे का, आपण दुसरा कुठला तरी उपाय करूया. तेव्हा विद्या म्हणते आणि त्या तलावामध्ये मगरी आहेत, त्याच्यामध्ये आमची निशा कशी जाणार आहे, आणि कावेरी वहिनी हे तेच तलाव आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन कमळ आणलं होतं, त्याच्यामध्ये आपली निशा कशी जाईल सांगा बरं तुम्ही. तेव्हा इथे कावेरीला आठवतं की ज्या वेळेला ती कमळ आणायला गेलेली असते त्यावेळेला तर तिला खूप त्रास झालेला होता. तिच्या पायाला इथे काचा टुपल्या होत्या, काटे टुपले होते आणि तलावामध्ये सुद्धा तिला खूपच जास्त जाण्यासाठी त्रास झाला होता. या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, पण ते सगळं कावेरीने सहन केलं होतं, कारण ती इथले कोकणातली मुलगी आहे, तिला पाण्याची वगैरे सवय आहे. पण इथे निशाला या सगळ्याची सवय नाही आहे आणि मंदार हे सगळं मुद्दामून करतोय निशाला त्रास देण्यासाठी, हे सुद्धा कावेरीला कळलेलं असतं. तेव्हा मंदार म्हणतो मी गुरुजींना सांगितलं की हे व्रत मी केलं तर चालेल का, निशांच्या जागी मी करतो. गुरुजी म्हणाले नाही नाही, हे व्रत मुलीलाच करावं लागेल म्हणून, नाहीतर निशाच्या जागी हे व्रत मी नक्की केलं असतं. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणत असतात की निशाला जमणार नाही, निशा हे करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो मध्येच निशा म्हणते की नाही, हे व्रत मी करणार, मी जमून घेईन, मला जमेल ते, कारण मलासुद्धा हे व्रत करायचं आहे, कारण मला यांच्याबरोबरच लग्न करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. कावेरी म्हणते नाही निशा, तुला हे सगळं खरंच करायची काही गरज नाही आहे. हे बघ तुझ्या पत्रिकेमध्ये इतका काही दोष नाही आहे की तुला हा व्रत करायला पाहिजे, हे बघ तुला गरज नाही आहे या सगळ्याची. तेव्हा निशा म्हणते वहिनी अगं असं काय करतेस, तू गेली होतीस ना तलावामध्ये, तू तिथून कमळ आणलं होतंस ना, मग जर तू करू शकतेस तर मी का नाही करू शकत. जेव्हा माने तुझी परीक्षा घेतली होती तेव्हा त्याच तलावातून तू कमळ आणलं होतंस, मग आता समज ही परीक्षा माझी आहे, माझं लग्न व्हावं असं वाटते ना तुम्हाला, मग मला हे व्रत करू द्या, मलासुद्धा ही परीक्षा द्यायची आहे आणि मला यांच्याबरोबरच लग्न करायचं आहे, त्याच्यामुळे मी हे व्रत करायला तयार आहे. तेव्हा यश म्हणतो हे बघ असं करू नकोस निशा, इमोशनल होऊन तुला कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही आहे आणि तू का स्वतःला इतका त्रास करून घेशील, हे बघ आपण दुसरा काहीतरी उपाय करूया पण हा नको. तेव्हा पौर्णिमा म्हणते तुम्ही सगळेजण शांत व्हा, निशाने निर्णय घेतलाय ना, तिला करायचं आहे ना हे व्रत, तिला करायची आहे ना ही पूजा, मग तिला करू द्यात, आता तिला कोणीही अडवू नका. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मंदार म्हणत असतो की हेच तर हवं होतं मला कावेरी,
हे सगळं तू सुरू केलंस ना? आता बघितलंस माझा नवीन डाव काय आहे तो? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, मला माहिती आहे मंदार, हे सगळं तू मुद्दामून केलेस. तू इथे निशाला त्रास देण्यासाठी आलायस. देवा, हे सगळं मी निशाला वाचवण्यासाठी केलं होतं मंदारच्या तावडीतून. पण इथे मंदारने आता इतका मोठा डाव खेळलाय की त्याच्यामध्ये त्याने निशालाच अडकवलंय. तेव्हा मी काय करू आता? निशाला या सगळ्यातून कशी थांबू? तेव्हा निशा इथे आता डोक्यावरून पाणी वगैरे ओतून आलेली असते आणि त्याचबरोबर तुळशीच्या भोवती 108 प्रदक्षिणासुद्धा घालायला सुरुवात करते. इथे आता यमुना वगैरे म्हणत असते, यश म्हणत असतो की थांब निशा, हे करू नकोस. अगं 108 प्रदक्षिणा म्हणजे खूप जास्त होतात. हे सगळं खरंच करू नकोस, तुला त्रास होईल. तेव्हा निशा म्हणते, नाही, आता काही झालं तरीसुद्धा मी हे व्रत करणार आणि प्लीज तुम्ही कुणीही मला थांबवण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. मी आता हे व्रत करणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता निशा व्रत करत असते. यश तिला थांबवत असतो, यमुना थांबवत असते. तेव्हा सुलक्षणा म्हणते की तुम्ही सगळेजण आता शांत बसा. आता आपल्या निशाने ठरवलं आहे ना की तिला मनापासून हे व्रत करायचं आहे, मग ती हे व्रत मनापासून करणारच. तुम्ही प्लीज तिला थांबवू नका. आता तिला जे काही करायचं आहे ते तिला तिच्या मनासारखं करू देत. तेव्हा प्रेक्षकांनो, सुलक्षणाने सुद्धा मान्य केलेलं असतं, जर निशाने ठरवलं आहे तर तिला हे व्रत पूर्ण करू दे. आणि प्रेक्षकांनो, निशा ते करत असते. आता हे सगळं कावेरीने केलेलं असतं. कावेरी म्हणत असते की बाप्पा, हे सगळं मी निशाच्या भल्यासाठी केलं होतं, पण आता तिच्या चांगल्याचा विचार केला, पण आता हा मंदार तिला शिक्षा देतोय. काय करू मी देवा? कसं थांबू हे सगळं? काही केलं तरीसुद्धा निशाला थांबवायलाच पाहिजे. तेव्हा इथे मंदार येतो आणि म्हणतो, निशाजी, कसं वाटतंय तुम्हाला? जास्त त्रास तर होत नाही आहे ना? तेव्हा निशा म्हणते, नाही, अजिबात नाही, मला त्रास होत नाही आहे. त्यानंतर मंदार आता मुद्दामून इथे बाप्पाचा आशीर्वाद घेतोय असं दाखवतो आणि कावेरीला धक्का मारतो. तेव्हा कावेरी म्हणते, मंदार, का करतोयस तू हे सगळं? का निशाला त्रास देतोयस? का तिच्या भावनांशी खेळतोयस? तेव्हा मंदार म्हणतो, सुरुवात कोणी केली? तू सुरुवात केलीस ना. का तू माझा साखरपुडा मोडलास? मग जर माझा साखरपुडा मोडलास तर तुला काय वाटते मी शांत बसेन असं वाटलं तुला? मग आता तू माझा साखरपुडा मोडलास ना, आता घे, मी निशाला त्रास होईल ना असंच वागतोय. निशाला त्रास झालेला बघून तुला आनंद होणार आहे का आता? नाही ना. मग जो निशाला त्रास होतोय ना, हा तुला दिलेला त्रास आहे असं समज. तेव्हा इथे आता मंदार म्हणत असतो, हे बघ कावेरी, मी तुला आधीच सांगितलंय, तू माझ्यासमोर जिंकू शकत नाही. तू कितीही हातपाय मार, कितीही प्रयत्न कर, पण तू मला हरवू शकणार नाही आहेस. आणि जेव्हा जेव्हा मला हरवण्याचा प्रयत्न करशील ना, तेव्हा तेव्हा या घरातल्या माणसांना त्रास होईल, हा सुद्धा विचार तू करून ठेव. तेव्हा कावेरी म्हणते, हे बघ मंदार, आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवा, नाहीतर. तेव्हा इथे आता मंदार म्हणतो, का नाहीतर काय? काय करशील तू? का तू माझा साखरपुडा मोडलास? अजूनही तुझं माझ्यावरती प्रेम आहे का? तुला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे? मग मी तुला ऑप्शन दिला होता ना की माझ्याबरोबर लग्न कर म्हणून. तू पळून आलीस. तू इथे पळून आलीस, माझ्यापासून दूर तू झालीस. मग आता तरीसुद्धा तुझ्याकडे ऑप्शन आहे. तुला जर माझ्याबरोबर लग्न करायचं असेल तर हे सगळं मी आत्ताच्या आत्ता थांबवायला तयार आहे. आणि जर तुला हे सगळं मान्य नसेल तर बघ तिकडे निशा माझ्यासाठी व्रत करते. अगं, तिचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते बघ. माझ्यावरती तिचं आंधळं प्रेम इतकं आहे की तिला माझ्यामध्ये एकही वाईट गुण दिसतच नाही. माझ्यामध्ये तिला फक्त आणि फक्त सगळे चांगले गुण दिसतात. बघतेस ना तू. तेव्हा आता हे लग्न होणारच. तुला कितीही इथे प्रयत्न करायचे आहेत ना, ते तू कर. निशा आता त्या तलावामध्ये जाणार कमळ आणायला. आणि विद्या काय म्हणाली मगाशी? त्या तलावामध्ये काय आहेत? मगरी आहेत ना. असू दे, मगरी असतील तर. आता काय व्हायचं ते होऊ दे, असं इथे आता मंदार म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे निशा आता तलावामध्ये जायला निघालेली असते, ज्याच्यामध्ये मगरी आहेत. तेव्हा कावेरी टेन्शनमध्ये येते. कावेरी म्हणते की नाही, निशाला मी काहीच होऊ देणार नाही आहे. तेव्हा ती कबूल करते. ती म्हणते, थांब निशा, तुझ्या पत्रिकेमध्ये दोष नाही आहे. गुरुजींनी चुकीची पत्रिका बघितली होती. तेव्हा इथे आता कावेरीने सगळा आळ स्वतःवरती घेतलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, मंदारला तेच पाहिजे असतं. इथे आता कावेरीने स्वतःचा गुन्हा कबूल केल्यानंतर इथे यमुना म्हणत असते, मा, आता कावेरीकडून एवढी मोठी चूक झाली, मग त्याची शिक्षा तर तिला व्हायलाच हवी ना. तेव्हा इथे माने आता ठरवलेलं असतं की कावेरीला खूप मोठी शिक्षा द्यायची. आणि मा म्हणते की एक लक्षात ठेव मुली, तू ह्या कार्यक्रमापासून आहे ना लांब राहायचं. अजिबात या कुठल्याच कार्यक्रमामध्ये तू हस्तक्षेप करायचा नाही. तुला कुणीही काही विचारणार नाही आणि तू सुद्धा इथे मध्ये मध्ये लुडबुड करायचं नाही, असं माने आता सांगितलेलं असतं.
तर इथे कावेरीने हे सगळं निशासाठी कबूल केलेलं असतं आणि इथे मंदारला तेच हवं असतं.